हेलो नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. अरे भाई, म्हणजे काय चाललंय, काय म्हणजे कहाँ से शुरू कहाँ पे खत्म समझ नहीं आ रहा ये क्या हुआ. काय करू मंडळी मी, काय म्हणजे कुठून सुरू करू, कुठे काय म्हणजे काय समजतच नाही मला. एकामागे एक. चला जाऊ दे, आपल्याला काय, आपल्याला मज्जा 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 मज्जा. आज मी तुम्हाला बोललेली ना की आज आपण एक मस्त अजून एक मज्जा धमाल पॉडकास्ट आणूया. तसंच मी तुमच्यासाठी एकदम धमाल पॉडकास्ट आणला आहे. आणि काय माहिती, लोकांना ना स्वतःची कशाला म्हणजे दुर्बुद्धी सुचते काही लोकांना, किंवा दुसरे जे असतात हे मावसाडसारखी लोक वगैरे, ते असं मी अकेली क्यू सहू म्हणून मग दुसऱ्यांना पण त्याच्यामध्ये फरफटत आणतात. तसंच आज काहीसं होणार आहे. काय ती फनी बॉयची मेंटॉर पकडून आणली वाटतं मावसाडने, काळ्या मानुक्याची, आणि डॉक्टर म्हणत तिची व्हॉइस नोट ऐकवली. आज मी पण तुला मावसाड व्हॉइस नोट ऐकवणार आहे. खूप मस्त असं माझ्याकडे अजून आहेत. तुम्हाला ऐकायचे आहेत तर सांगा, मग मी नंतर कधी ऐकवेन फुरसतमध्ये. पण आज पण मी थोड्याशा एक दोन ऐकवणार आहे, कारण मला असं वाटतं की मावसाडला त्यांचं व्हॉइस नोट ऐकून एवढं डबडबून आलं नसेल, एवढी डबडबली नसेल. पण आजची माझी व्हॉइस नोट ऐकून मावसाड बघ तुला काय काय होणार आहे. गदगदून, दगदगून, सरसराहट, फरफराहट, झुंझुनाहट, चचहाहट, खरखराहट, फरफराहट, फराफरा आणि टराटरा, चच्चुरावेचा टमरेल धरा. चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला मंडळी. काय आज अचानक एकदम टीचरची तारीफ विरीफ, काय फ्रीमध्ये ट्युशन विशन पाहिजे की काय, डेलिकेशनने शिकवलं आहे. म्हणजे ड पण नाही आणि ल पण नाही लागले मावसाडचे, तर त्याच्यामुळे तिने ल आणि ड मिक्स करून लेडिकेशन, तसेच ना लावते ना लव, तसेच डेडिकेशन इतकं प्रॅक्टिस करते खरं, पण काय ते नाही ना, कसं येणार, येतच नाही तर काय, किती ते असं थोडीच आजच्या आज लगेचच येणार. अशाच बायकांच्या मुलांना ट्युशनवर निर्भर, आणि मग ट्युशन टीचरने लक्ष द्यावं म्हणून मग अशी मस्काबाजी करावी लागते. त्या पोराकडे स्वतः लक्ष दिलं ना तर मग ती वेळ नाही येणार. तसं पण ही लक्ष देऊन पण काय उजेड पाडणार आहे. ही तर जे येते ते पण त्याला येणार नाही. आता थोडं तरी काहीतरी येत असेल ते पण नाही येणार. त्या पोराला पण माहिती आहे आपली आई कशी आहे, त्याच्यामुळे तिच्याकडून तर तुमचे ना हो पायल बा, अशी परिस्थिती आहे. गाढवाकडून वेद वदवते काय, आणि काय डेडिकेशन काय, आणि कसलं कसलं काय बोललेल्याचा काय नेम नाही. त्याच्यामुळे मी आपला बरं आहे तिथे ट्युशनलाच जातो. साधं या बाईला तो मुलगा काय बोलतोय, आपल्या मुलाला काय बोलायचंय हेही हिला कळत नाही. म्हणजे तो काय अगदी लहान पण नाही आहे. जेव्हा लहान तान्हं बाळ असतं ना, ते नवीन नवीन बोलायला शिकतं, ते नुसतं इशारे करतं, किंवा एखादी गोष्ट असं बोबड्या बोलामध्ये किंवा त्याची स्वतःची एक भाषा असते त्याच्यामध्ये बोलतं, ते पण आईला समजतं. तर हिची तर दूरचीच गोष्ट, एवढं स्पष्ट तो बोलतोय, ती गोष्ट पण हिला समजत नाही. म्हणजे हिचं बघा काय, म्हणजे आता बोललं तर बोलेगा की बोलताय म्हणून, पण मातृत्व बघायचं. तो मुलगा स्पष्ट बोलतोय की पेपरमध्ये असे बॉम्बसारखे क्वेश्चन आलेले, असं मध्येच काही विचारलं होतं, म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की ते आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन टाकलेले. तो काय म्हणाला की झटका होता ना, असा झटका देतात ना तसा एकदम काहीतरी असे क्वेश्चन होते. काय करायचं काय नाही करायचं कळतच नव्हतं, काय सगळं म्हणजे काय लिहू आणि काय नाही. पण शेवटी मला आठवलं, सुचलं मला, अच्छा म्हणजे तुला पेपर सोप्पा गेला तर. हां, सोप्पा गेला. अरे भाई, म्हणजे आता तो काय बोलणार. तो बोलतोय जाऊ दे आता गेला पेपर, आता मी खातो, जाऊ दे. तसं पण येडीला काय करणार आहे, येडी बाई हट हुर्र पागल बाई. आणि काय ते पाय घाणच झालेले. तू जी काय ते चप्पल ती घालून गेलेली कसली, ती तर मोचीची घालून नव्हती गेली, तू तर बर्किन्सची घालून गेलेली आणि मोचीला बदनाम करते. काल तू बर्किन्सची चप्पल घालून फिरत होती ना मग. आणि कसले ते काय ते पाय अर्धे बाहेरच होते, स्वतःच्या साईजची पण चप्पल नाही. ते बर्किन्सची ती कशी बरोबर त्या साच्यामध्ये फिट, आपले हिल्स वगैरे ते बरोबर फिट झालं पाहिजे, तर ते काहीच नाही. कसं पण चालायचं, कसं पण त्याच्यावरती जोर देऊन ती दाबून टाकली चप्पल आणि चालते, आणि ते पाय खराब भेगा पडलेले घाणेरडे पाय तुझे. तिथून ते तुझ्या त्या कुठली ती बिल्डिंग पहिले तिकडे पोचवायची ना, मिसळीचे पार्सल, तिथपर्यंतच रस्ता आहे. नंतर आपलं गटाराचं ओलांडून यायला लागतं. तिथे सोडायला पण तो चच्च्या भावाला बहिणीला, म्हणजे ह्याला चिन्या आलेला तर चिन्याला, नाही तर चच्च्याची बहीण येते तर त्या बिल्डिंगपर्यंत घ्यायला जातो. कारण
तिथपासून पुढे गाडी येत नाही, तिथून मग गटारा ओलांडूनच जावं लागतं. तर त्याच्यामुळे मग तिचे पाय घाण होतात आणि नाव टाकते चपलेवर की चप्पलचा कलर लागला म्हणे. अरे कुठली म्हणजे काय तू थर्ड कॉपी घेतली की काय? हां, त्या मोची ब्रँडने ना तुझ्यावरती ना ठोकलं पाहिजे चांगलंच, म्हणजे काहीतरी हे त्यांना बदनामी केल्याबद्दल. काय काय हे असं म्हणते की काय ते कपडे आहेत का? हां, कपडे आहेत का? कपड्याचा रंग जातो, कपड्याचा रंग लागतो वगैरे. हे काय चपलेचा रंग कसा लागतो तुझा? आणि काय तर म्हणे की ना ते हगारोचं होतं माझ्याकडे, पण त्याच्यानेच म्हणजे त्याने पण तेच केलं. तिकडे मी पेडिक्युअर करायला गेली तर त्यांनी पण तेच यूज केलं. हगारोचं नाही म्हणजे दुसरं ब्रँडचं केलं, पण तेच सेमच टेक्निक यूज केली. तर मला घरातच होतं, मला लक्षातच नाही. असं कसं लक्षात नाही? हां, पैसे मिळाले तर बरोबर लक्षात राहतं, फुकट नाही लक्षात राहत. फुकटच्या वेळेला गेली बाहेर म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही घरामध्ये. फक्त जेव्हा लोकांना ठगवायचं असतं ना तेव्हा हगारो बाहेर येतं, तेव्हा एकदम आठवणीने बाहेर येतं. लोक म्हणतात नको नको नको, तरी पण ते घाण पाय साफ करून दाखवेल आणि मग उलटी येईपर्यंत त्याचा सगळा कचरा घाण स्वतःचे चच्च्याचे आबाचे आजूबाजूच्या सगळ्यांचे पाय धुवेली पैशासाठी पडलेली बाई काही करेल. आणि आता का नाही साफ केले मग? मोका भी था और दस्तूर भी, पण नाही केलं. अरे दस्तूरवरून दस्तुरीच आठवली. दस्तुरी येतं नाही आजकाल, काय झालं? तेच आहे ना, आता नाही आठवणार. कारण आता काय उगाचच ब्रँडचं नाव आणि ब्रँडचं असं वापरून दाखवून ती मेहनत करून त्याचे पैसे थोडेच मिळणार आहे. सब काम हम पैसे के लिए करते. चच्च्याला फुकट देते की त्याला पण चार्ज करते? अगं जेवण म्हणते मी, जेवण. जेवण जेवतो फुकट की चार्ज, असं त्याचा चार्ज आहे. त्या चच्च्यावरनं आठवलं, काय त्याचा अवतार. अरे 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 शी 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 शी. म्हणजे परत 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 कशाला प्रूव्ह करतो रे चच्चा तू? हां, की तू कोणतरी म्हणजे हे असतो चपरासी असतो. 100% चपरासी आहे तुझं. तर लिंक्डइन प्रोफाईल पण खोटं आहे वाटतंय मला. नाहीतर मग आता विचारावं लागेल की असं त्या अवतारातल्या लोकांना ठेवतात काय? काय तो अवतार, कधी दाढी नाही, ते सगळे दाढीचे केस पिकलेत घाण, आणि खाजवत होता कुठे हात घालून. त्याच हाताने ते वेफर खात होता. आणि काय ती बोलतेय, काय पेपर कसा गेला, तो मुलगा काय बोलतोय, त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे पण हावभाव बघा काय ते. आणि आज आम्ही त्याला खायला घालतोय. अरे मग एरवी काय खायला नाही घालत का? आणि त्याच्याशी काय या बापाला घेणं देणंच नाही, त्याचं आपलं वेगळंच. तो आपला हात मारून घेतोय, त्याला पण नाही खायला मिळत. आजकाल डब्बाजी जातात की नाही सिक्युरिटी गार्ड बनून, की नाही घरात आहेत? पहिले सिक्युरिटी गार्डचं काम करायचे ना, म्हणून विचारलं. तर ते त्यांची सोय तिथेच काहीतरी बाहेर वडापाव बिडापाव खाऊन मजा करत असतील. हिच्या राज्यात काय मिळणार आहे नुसतं. त्या दिवशी बघितलं ना, तो भैरव आमटी वाढत होता तर कमी घे आपण एवढं खात नाही. अरे खाऊ दे ना, का रात्रीची सोय ठेवते की मैत्रिणींना भटकून आल्यावरती मग आता मी काय करू, मग आमटी संपून टाकू नको म्हणून त्याला थोडं वाढत सांगत होती. पण काय तो कळकट्ट टी शर्ट घालतो आणि काय ती पॅन्ट आणि मग ते हात आणि नुसता खार 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 खार. अगं तुझं त्या वॉशरूममध्ये टॉयलेटमध्ये काय ते करतो की नाही आंघोळ म्हणते मी, हां नीट व्यवस्थित स्वच्छ आंघोळ पाणी बिणी हे तुला तुझे प्रॉडक्ट दे. आणि तुझं ते आईचं तेल म्हणत होती ना, माझ्या आईचा तेलाचा खूप फरक पडलाय. ते तेलाचा तर तुझ्यावर पण काय उजेडच पडलाय. तर साऊथ इंडियन लुकमध्ये बघा काय ते केसाचं, ते केसावर ट्रीटमेंट आणि ते मेंटेन पण कराव्या लागतात. ती ट्रीटमेंट फुकट मिळते म्हणून करते आणि नंतर त्याचं काय मेंटेनन्सच नाही. लगेच आपले वाकडे तिकडे बिना ढोसून आपली परत त्याची पूर्ण माती करून टाकते. ती ट्रीटमेंट घेऊन नंतर ती मेंटेन नाही करता आली ना, की हे असं होतं झाडू. आणि ते चच्च्याचे पण उडाले. त्याच्या लाव जरा तुझ्या आईचं तेल बनवलेलं, आईने तेल दिलंय ना ते बनवलेलं. अगं ती बरखा बिरखा बोलते, त्यांचं बघून तू लगेच चिटाईची मानता दाखवायला आली की माझी चिटाई कशी हे करते, ते तेल बनवते पॅरेशूटचं, हां दाखवायला आली तू. तिचे केस तसे आहेत म्हणून ती दाखवते. काहीतरी आहे तिच्याकडे, प्रूफ आहे तिच्याकडे. तुझ्याकडे काय आहे? म्हणजे बरखीकडे तुझ्याकडे काय आहे? 4 केस. ते काय नाही, त्याची वेणी पण नाही येणार. काय तर म्हणे चिट्टाईचं तेल आणि त्याचा परिणाम झालाय. त्या चच्च्याच्या डोक्यावर पण थाप थोडं, कसा तुरा आलाय बघ त्याच्या. आणि ती दाढी जरा करायला सांग. काय बाईला काय आवडते वाटतं जाते ते मॅडमला. बाई नाही सॉरी, बाई तर पप्पांची आहे, ह्याची मॅडम आहे. मॅडमला आवडते वाटतं खर 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 खर. हां खरखर थेरपी घेते का मॅडम? दाढी करून येतं नाही घाणेरडा. शी, त्याला पण जरा बाजूला बसवायचं ना. स्वतःचे पाय घासायला गेली, याची दाढी थोडी घासून घ्यायची होती.
किती ती पांढरी पांढरी कशी पडली आहे, कसं त्याचा अवतार, त्याचं वय काय, राहतो कसा. परवडत नाही वाटतं. 40,000ची साडी घेऊन दिल्यावर काय होणार, असंच होणार ना, भिकेलाच लागणार. आता लागलाच आहे वाटतं, म्हणून येते रोज व्हिडिओ घेऊन. नाही होत आहे म्हणून आता डोप्पो घेऊन आली, डोप्पोचा फोन. झालं, आलीस का अवकातीवर? मध्ये तर जाम फुतकत होती, आय फोन घेत होती, आयचा फोन. मग आता काय झालं? नाही, सगळ्यांना देत होती, लेलो लेलो लेलो. आता लागली तुला तर अंथरुणापेक्षा पाय पसरवण्यावरती बिलीव्ह करते ना तू. एकदा सांगत होती की मला असं लोक म्हणतात की अंथरुण पाहून पाय पसरावे, पण मला असं वाटतं की आपण आपलं अंथरुणच मोठं केलं तर. का फाटलं तुझं अंथरुण, टरा आणि फरा फरा. आणि कुठे जातेस ना तर निघ बाई, एकदाची ना चालती हो. काय तर म्हणे मुंबईला भाज्या मिळत नाहीत चांगल्या, आणि गावचं मला आनंदच होतो, आणि असं होतं आणि तसं होतं. मग घे, मुळा घे, गाजर घे, फ्रेश एकदम ताजा. अजून कमी पडलं तर रताळं पण घे, चांगलं एकदम फ्रेश गावचं गावठी रताळं. आणि काय केळी पण चांगली मिळतात का? काकडी कसं म्हणजे काय चांगलं एकदम फ्रेश मिळत असेल ना. तुला जास्त एक्सपिरियन्स आहे गावच्या भाज्यांचा. बरोबर. कुठल्या पिकतात अजून मळ्यात भाज्या? आस्वाद घेता येतो असं ताजी मळ्यात मध्ये खुडून अशी खायची म्हणजे भाजी. काय मिळेल ते, काकडी बिकडी, पपई, अजून काय तुला? आत्ता मला कळलं. मी आता इतके दिवस असंच म्हणत होती की मळ्यात जायची. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी भाऊजी रावजी, हात नका लावजी पायल कुणीतरी, रावजी हात नका लावजी पायल कुणीतरी. म्हणजे भाजी बिजी चोरताना, भाजी घेताना पायल कोणीतरी, असं मला म्हणायचं आहे हिला. तर मळ्याच्या मळ्यामध्ये धनुग उभी. आणि प्रत्येक गोष्ट ना हिला प्रूव्ह करून द्यावी लागते. प्रत्येक वेळेला ते एकदम आठवणीने बोलते वाक्य, की असं मला यूट्यूबमुळे बरंच काही मिळालं, आणि यूट्यूबमुळे मी बरंच शिकले, आणि नंतर मग माझा हा साडी बिझनेस ह्याच्यामध्ये वगैरे. एकदा तू नेमकं काय म्हणजे नक्की काय ते एकदा सांग. की म्हणजे एकदा तू म्हणते की साडी बिझनेसमुळे तू बिझी झाली, आणि तू असं बिझनेस वुमन झाल्यावरती तुला असे विचार येणं बंद झालं, आणि जास्त काही विचार करायला इतर गोष्टींचा वेळच मिळत नाही. आणि एकदा बोलते की यूट्यूबमुळे मला असं इतकं मी असं बिझी झाले की मला फालतूचे विचार करायला वेळच नाही. हे म्हणजे फालतूचे विचार तुला यायचे किंवा येतात अजूनही, हे तुला सारखं म्हणजे तू ज्या आठवणीने सांगते ना त्याच्यावरूनच कळतं की तू सतत तोच विचार करत असतेस. आणि म्हणून तुला सगळ्यात पहिले काही यूट्यूब किंवा कुठल्याही कामाचं काही ॲप्रिसिएशन किंवा काही असं तुला जर बोलायचं असेल तर मग त्यावेळेला तू आवर्जून हे स्टेटमेंट करते की आता मला फालतू विचार येतच नाही. कारण सतत तुझ्या डोक्यात तेच घुमत असतं, अर्थात फालतू विचार, आणि तेच करत असते तू. घुसाड कुठची, गटाराच्या अलीकडली, हट येडी पागलबाई, हट हुर्र. आता येऊया मूळ मुद्द्यावर. तर ती व्हॉइस नोट, त्या व्हॉइस नोटचं विश्लेषण आपण करणार आहोत मंडळी. तर कान देऊन ऐका. तुम्ही ती कान देऊन व्हॉइस नोट तर ऐकलीच असेल, आणि आता मी पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगणार आहे, काही गोष्टी ज्या मी ऑब्झर्व केल्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की मला असं वाटलं की एखादी बाई जर तिला आपला मुलगा विचारतोय की आई तुझी ट्रिप कशी गेली, तर दुसऱ्याच कोणाचं तरी सांगायला, कौतुक सोहळा करायला सुरू होते. तर पहिले तर मला असं वाटलं की हिला करून घ्यायची की काय, पण नंतर मग कळलं की तिला सून पण आहे, लग्न वगैरे झालेलं आहे. नंतर ज्या पद्धतीने मावसाड तिची तारीफ करत होती, अब्बाजीला सांगितलं की अब्बाजी माझ्याबद्दल असं, अब्बाजी बोलले एकदम बरोबर आहे. मला असं वाटतं की मावसाडला पण असं काय अब्बाजीला आता त्या डॉक्टरीण बाईला करून घेते की काय, अब्बाजी एकदम खुश आहेत, फिदा आहेत, याच चाहिए आपण को, म्हणजे असं काहीतरी दिसतंय मला. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे सगळं मावसाडनेच केलेलं आहे. हे जेन्युइन अप्रिसिएशन नाही आहे, हे अचानक झालेली घटना नाही आहे, हे सगळं प्री प्लॅन्ड स्क्रिप्टेड आहे. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगते. मावसाडे येडी समजली का भक्तांसारखी?
त्या दिवशी आम्ही आहे ना बोललो ना आपण की अरे मावसाड सगळ्यात बकवास दिसत होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तुम्ही मला पर्सनली विचाराल तर चौघींमध्ये कोण तिच्या केसाची वाट लागलेली, तिचा अवतार बघा, चप्पल बघा, टिकली बघा, काय ते करून गेली आहे, गावठी पोलीस मामाचा बेल्ट लावून आउट ऑफ फॅशन एकदम, आणि एवढा फिल्टर मारलाय की खड्डे बुजवण्यासाठी आता काय एक झाकते तर दुसरं उघडं पडतं, ब्ला ब्ला ब्ला, हे सगळं आपण बोललो. नंतर कॉमेंटमध्ये पण बरेच जणांनी आपला पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला. आपण सगळे समविचारी लोक एकत्र आलो. तर ते बघून आहे ना हिचा असा झाला जळफळाट. हिला असं झालं की बापरे, मी कसं काय, मी कशी काय नाही सुंदर, मीच आहे ती, मीच माझ्या रूपाची राणी गो, मीच माझ्या चच्चूची काणी गो. है ना चच्चू? चच्चू सांग, या जगात सुंदर कोण? तूच तूच तूच. त्या चच्चूचा जीव खाल्ला असेल हिने, म्हणून तो असा बसलेला सदम्यात गेल्यासारखा. कुठे कुठे खास सुटत होती त्याला, काय म्हणजे सळो की पळो केला असेल त्याला, येडा करून सोडला. तर त्याच्यामुळे शेवटी मग आता कशी ती भडास काढू, कुठे काढू, काय करू, असं करून तिने एकदम कोणाला तरी बाबा सांगितलं की मला असं असं, स्क्रिप्ट पण हिनेच दिलेली, त्याच्यातले शब्द बघा ना, शायनिंग विनिंग, हे काय, ही कसली भाषा, अशी भाषा असते डॉक्टरची? शायनिंग, इतर पोरींसारखी शायनिंग मारत नाही म्हणे, शायनिंग, शायनर मोठी. तर सगळ्यात आधी एक मुलगी आली, ती माझ्या बाजूला बसली आणि माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं. ती सतत आपल्या लॅपटॉपमध्ये बिझी होती. त्या दिवशी ती वेस्टर्नमध्ये होती. नेक्स्ट डे तिने साडी घातली होती. तिसऱ्या दिवशी तिने काय घातलेलं, स्कर्ट घातला होता. अरे डॉक्टर आहे की कोण आहे तू? या डॉक्टरबाईचे काय इरादे ठीक नाही दिसत आहेत. माझं लक्षच नव्हतं. म्हणता सगळं नोट करून ठेवलं, कुठल्या दिवशी काय कपडे घातले, काय मेकअप केला, कशी साधी होती की नव्हती, मग ती बसली, मग ती उठली, मग ती आपल्या कोशातच होती आणि मग ती इथेच होती. मग आता ह्या वेळेला सुसू करायला गेली, या वेळेला डुचकी मारली, या वेळेला शिशी केली. हे सगळं काय, तिला काय बघत होती, ताडत होती की बाई तुझे इरादे ठीक आहे ना? हां, ह्या वयामध्ये काय ताडते पोरींना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या चच्च्याने हिला सिनियर सिटीजन बरोबर का पाठवली? सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये हा स्वस्त आहे का? ही सिनियर सिटीजन आहे, आणि जर ही सिनियर सिटीजन नाही आहे तर मग ही कशाला त्यांच्याबरोबर गेली? आणि जर ही सिनियर सिटीजन आहे तर मग ही पोरगी कशी काय? कुठे पण काय पण घुसायचं, कशाचा कशाला काय ताळमेळच नाही. आणि कसली ही ताडू डॉक्टर? ट्रिपला गेलेली की हिला ताडायला गेलेली? आणि काय तर मी आत्ताच क्लिनिकमधून आले आणि तुझं हे बघितलं, हे म्हणजे DP बघितला, आणि मग मी विचार केला की आत्ता नाही तर कधी नाही, आत्ता मी तुला सांगतेच माझ्या मनातल्या भावना. का झालं का तुमचं काय, म्हणजे जायचं काय, आता काय बोलू, का इतके दिवस तुम्ही गेलेल्यात, इतके दिवस मनात का त्या भावना अशा दाबून ठेवलेल्या? कशाला ना? का तुम्ही त्या उच्चंबळून आलेल्या भावना तुम्ही बाहेर का नाही काढल्यात? आज कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटायलंय, एकदम हायसं वाटायलंय, हां, एकदम फ्लश केलं तुम्ही? काय म्हणे की मी भावना आणि काय म्हणजे काय ठीक इरादे वाटत नाही. आणि डॉक्टर आहे, हजाम थोडी आहे ह्याच्यातनं काय ब्युटी पार्लरमधनं बाहेर यायला, क्लिनिकमधनंच येणार ना. ही डॉक्टर पण प्रूव्ह करते की बाई क्लिनिकमधनं बाहेर आलेली, बोलली ना फन्या डॉक्टरची मेंटॉर आहे. आणि काय व्हॅलिडिकेशन नाही पाहिजे हिला, व्हॅलिडिकेशन. तिला कुठल्याच गोष्टीचं व्हॅलिडिकेशन नको होतं. हा कुठला शब्द आहे ग? जरा मावसात डिक्शनरी जरा शोधून आणि जरा सांग मला. हां, डॉक्टर म्हणे, डॉक्टर तर मराठी जाऊ दे, इंग्लिश तरी कुठे धड आहे. नंतर येते त्या मुद्द्यावर. म्हणत होती ना मावसाडचं मराठी आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी. मला वाटत होतं की इंग्रजीचं काय आहे एवढं. तुमचं तर इंग्रजी पण चांगलं नाही आहे ओ काकू. आत कुठे तुम्ही आजीबाई? व्हॅलिडिकेशन कोणी दिला तुम्हाला शब्द? मावसाडीने दिला ना? खरं सांगा. आले मोठे अशा रट्टे देणार ना तुम्हाला. थांबा, तुम्हाला अजून तर सांगतेच, तुम्हाला थांबा. कोणी तिच्याकडे बोलावं न बोलावं याचा तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता. अत्यंत आत्मनिर्भर, स्वावलंबी मुलगी मला ती वाटली. पूर्ण ट्रिपमध्ये ती स्वावलंबी होती. अरे ट्रिपमध्ये स्वावलंबी म्हणजे काय आत्मनिर्भर वगैरे काय वाटेल ते काही, तोंडाला कुचबी म्हणजे काही बोलायचं. हां, काय तर आत्मनिर्भर, ते सगळं तर प्लॅन असतं, सगळं A to Z काय करायचं असतं तिथे. आणि काय स्वावलंबी म्हणजे काय? स्वतःची धूत होती तर स्वावलंबन झालं का? तुम्हाला धुवायला बोलवायला पाहिजे होतं, आलात ना न बोलवता. पण आता पुसून पण द्या का चाटताय?
काय बोलायचं, काय स्क्रिप्ट अरे मावसाडे, घाणेरड्या स्क्रिप्ट, दळिंद्री स्क्रिप्ट देऊ नको ग. मागे त्या चड्डीला पण काय घाणेरडी स्क्रिप्ट दिली होती फालतू. काय तर म्हणे की माझा फोटो लावून म्हणे की फूल घेऊन उभी होती एवढ्या रात्रीचं, काय करत होती आणि नवऱ्याबरोबर. अरे नवऱ्याबरोबरच करत होती ना, आणि कोणाबरोबर तर करत नव्हती. हे असलेच, यांचं थिंकिंगच असले. आणि काय तर तिला कोणी नाव विचारलं काय फरक पडत नव्हता. कशाला पडायला पाहिजे, कोणाला फरक पडतो, कोणी कशाला विचारायला पाहिजे. ती सोलो ट्रिपला आली आहे ना, सो कॉल्ड सोलो ट्रिपला ग्रुपमध्ये. मग कशाला. आणि काय नंतर काय तर जेव्हा तिला ह्या सगळ्यामधून, जेव्हा तिच्याकडे असणाऱ्या लोकांच्या कौतुकांच्या नजरा, त्या कौतुकाच्या नजरेतून जेव्हा तिला वेळ मिळायचा, तेव्हा ती आपल्या घरच्यांशी बोलत असायची. मग कोणाशी बोलणार, आकाशशी की कोणाशी बोलणार, त्या ट्रिपवरच्या नागोबाशी. काय म्हणजे तुम्हाला एक्सपेक्टेशन काय आहे की वेळ मिळाल्यावर जर एखादी बाई बाहेर आली आहे, ट्रिपवर आली आहे, कामासाठी आली आहे, तर ती दिवसातनं एकदा जेव्हा कधी तिला वेळ मिळेल तर आपल्या घरच्यांनाच अपडेट देणार ना. का तुम्ही कोणाला अपडेट देत होतात, कोणाकडे तुमचं गुल्लू चाललेलं असायचं की तुम्हाला अशी इच्छा की तुम्ही अब्बाजीला अपडेट द्यायचा. तुम्हाला असं म्हणायचं की मी तर अब्बाजीला अपडेट देतच होती, माझी सेटिंग होती. तुम्हीच तर नाही ती बाई जी मध्ये चाललेला ही नसताना ही कुठे गेलेली गावाला, तेव्हा घरात घुसलेली, मग अब्बाजीने माडीवर नेलेलं, ती तुम्हीच तर नाही. तसंच वाटतंय मला. शपथ, फुल कुठच्या कनेक्शन ना मंडळी, खरंच असूच शकतं. काय बाई आहे म्हणजे. हेच मी म्हणते, ही मावसाडचीच थर्ड क्लास काहीतरी स्क्रिप्ट असणार. माझ्या नवऱ्याबरोबर मी फोटो काढला आहे, त्याच्यात तिला प्रॉब्लेम होता, आणि आता म्हणे की वेळ मिळाला की घरी फोन करायची. मग नॉर्मल व्यक्ती, नॉर्मल स्त्री, एक घरंदाज स्त्री तेच करते. तुमच्यासारख्या सोडलेल्या बायका काय करतात माहिती नाही बुवा आम्हाला. तुम्हालाच या गोष्टीचं कौतुक वाटू शकतं, आम्हाला तर काही कौतुक नाही वाटत. आणि राहिला प्रश्न कौतुकाचा, तर कुठल्या नजरा आणि कसलं कौतुक. अगं बाई, तूच ताडायचीस म्हातारे, तिला बघावं तेव्हा ताडत बसायची कौतुकाच्या नजरा. तुझी नजर डॉज करत असेल ती घाणेरड्या नजरेची बाई. ती काय करते, काय नाही करत, कोणाशी बोलते, एवढं डिटेलमध्ये येईल माहिती. बापरे, अरे रा काय हा प्रकार बाई, काय हा प्रकार. आणि कशाचाच तिला कसलाही गर्व नाही. आपण सुंदर दिसतोय, आपण असे छान दिसतो आहे, आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण उजवे आहोत, असा अजिबात अभिमान न बाळगता अगदी सर्वसामान्यासारखी, नेहमी अगदी बागडणारी स्वच्छंदी मुलगी. म्हणजे तिला कशाला, काय, कोण, क्यू भाई, का सुंदर दिसतोय. म्हाताऱ्यांमध्ये पाठवली तिला तर तीच दिसणार ना. मग आता तुमचं काय एज रिव्हर्स तर नाही करता येणार, तर ती तुमच्या थेरड्यांमध्ये शोभून दिसते, तर आता काय करायचं. हिचा मला वाटतं काहीतरी वेगळेच इरादे. खरंच मी बोलली ना मंडळी, काही ठीक नाही यायचे इरादे. आणि कशाला ती काहीतरी कोण मोठी हे आहे का, मिस इंडिया आहे का, मिसेस इंडिया आहे की काय आहे, घ्यायला सांगा ना तिला भाग जरा. बघू आपण, काहीतरी टायटल बिटल मिळालं तर बोलू आपण, चर्चा करू ना. विकत नाही घ्यायचं आपण, ते सगळं शोध मी लावणार. मुळात तर ती पार्टिसिपेटच करणार नाही. कसलं करते. कस्टर्ड ॲपल बोलली की झालं, मग खतम, टाटा, निघायचं इथून. तुम्हाला नेहमी निघायला आहे, पडायला आहे, इथून कल्टी मारायला आहे, गेट आउट आयला आहे, गेट लॉस्ट आला आहे, फुटायला आहे, हटायला आहे, हुर्र पागलबाई. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मी तुम्हाला अशी एक व्हॉइस नोट, चुम्मेश्वरी व्हॉइस नोट ऐकवणार आहे ना मंडळी. तुमच्या डोळ्यातून पाणी येईल आणि मावसाडच्या कुठून पाणी येईल. बघा तुम्ही, ऐकाच तुम्ही. आणि स्पेशल डॉक्टर ताईंना, जे भाषेचं खूप बोलत होत्या ना, भाषा, हिची भाषा, तर ऐका तुम्ही. तुम्हाला खूप खुजली आलेली ना, ही घ्या, काढली तुमची. मिटली नसेल तर अजून व्हॉइस नोट पाठवा मावसाडला, आणि मावसाड वाजवून दाखव, मग मी तुझी वाजव. सो ही मला आलेली व्हॉइस नोट ऐका मंडळी. सगळ्यात आधी तर का घाट घातलाय मावसाडीने सगळ्याचा, ते सांगणारी ही व्हॉइस नोट आहे. अरे नसणारे जे 100% तर डॉक्टर आत्ता जागे होईल का, तिने तेव्हा सांगितलं असतं ना. आता त्या गोष्टीला किती दिवस झाले तिच्या ट्रिपला. हे तिचं परवा जे सगळी हटाई झाली ना, ते तिला त्याच्यावर पांघरून घालायचं होतं, म्हणून सगळा ड्रामा आहे तो.
हे झाला परवाचा त्यांच्यावरचा पॉडकास्ट. मावसाळा सगळ्यात खराब दिसते, जीजी पण बोलली मावसाळा सगळ्याची बिकारी दिसते. आणि मग तिला असं दाखवायचं असेल की नाही नाही, मी तो सबसे भारी हो. तिचा मैत्रिणींसमोर अपमान झाला ना त्या नवनिर्वाचित मैत्रिणी, म्हणून तिनेच कुठल्या तरी म्हातारीला, शेजारच्या बाईला, नाही तर चित्ताईला, कोणाला पण बोलायला सांगितलं असेल. त्याबद्दल मला असं अचानक वाटलं, ट्रिपला जाऊन इतके दिवस झाले तोपर्यंत थेरडी झोपली होती, थेरडीचा नसलेला उठला का आता एवढ्या महिन्यांनी. काय पकवते मावसाळ, तिचं नेहमीच आहे असं, तिला चांगली ओळखून आहे नसतं वाकिबो. परवा पान उतारा झाला ना सगळ्या युट्यूबर समोर बाकीच्या त्या लांछनसारख्या फालतू भिकार, ही सगळ्यात भिकार दिसली ना त्याच्यात, म्हणून ही सगळी नाटकं आहेत. हा रे, ते तर विसरलेच फनी, म्हणजे तिला इंग्लिश येत नाही ना, तर तिचा कमीपणा. तर ही मुलगी इतकं सुंदर मातृभाषेत बोलू शकते, मग आपण का नाही बोलायचं असं त्या थेरडीला वाटलं. आणि ही सुंदर मातृभाषेत बोलते, हिची भाषा हिला कळते का कुठली भाषा बोलते? ना धड मराठी येत ना धड इंग्लिश येत. हां, भारी वाटायला येईन, यायलो येईन, जायलो येईन, कशाला भात वाढायलायस का? आणि मम्मी मी आलोय, ही मातृभाषा. झालं मावसाळ, कसं वाटलं तुला ऐकून? एकदम ओजी व्हॉइस नोट्स आहेत हे, आणि विथ ड्यू परमिशन. मला असं वाटलं की तुला आज तू एवढी धबधबलीच असशील आणि असं डबक 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 करतच असशील, तर अजून तुला थोडी थपथपवूया, मग तू थपाक 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 पण करशील ना. गेलं 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 गिल गिल्लं गिल्लं, मावसाळचं झालं ओलं ओलं, ओले 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 ओले, जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले, ओले 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 मला झाले ओले, असं डॉक्टरीण बाई बोलत असेल. मावसाळ, तर तू त्या दिवशी काय ते दाखवत होतीस ना, प्रमोशन करत होती ना ते पॅन्टी लायनर्सचं, तर ते असतील तर 1-2 पाठवून दे डॉक्टरीण बाईला, लय ओलं ओलं वाटायला. तर आता हे एकदम तुला मी दुसरी साईड पण दाखवली आहे, आणि मस्त असं आता तुला एकदम गारगार वाटत असेल, आणि अजिबातच असं स्क्रिप्टेड नाही आहे, ह्या खऱ्या भावना आहेत, अशा उचंबळून आलेल्या भावना आहेत. आणि एकदम जसं तिथून भावना उचंबळल्या तशा लगेचच त्या भावनांना रिॲक्शन पण उचंबळलं. तर तुला कसं वाटलं आमचं उचंबळलेलं रिॲक्शन ते नक्की नको सांगूस, जसं त्यांनी सांगितलं ना तसंच. मला माहिती आहे, रादर मला खात्री आहे की तुला आता खूप असं घहीवरून आलं असेल, गदगदून आलं असेल, आणि आता तू त्या चच्च्याला गदा 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 हलवणार आहेस. तर यू कॅरी ऑन, आणि अजिबात रिॲक्ट करू नकोस, अजिबात मला रिप्लाय देऊ नकोस, गरजच नाही आहे, मी तुझ्या भावना समजू शकते. आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते मंडळी. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा, आणि आपल्या रिअल भावना पण तुम्हाला एकदम अनफिल्टर्ड कशा वाटल्या त्या पण सांगा. आणि जय हो, आपल्या पण ताई काय कमीच्या नाही आहेत, एकदम मोठ्या हुद्द्यावर आहेत, एकदम हे असं समजू नका तुम्ही, एकदम खऱ्या सच्च्या कार्यकर्त्या आहेत. सो डेफिनेटली 3 cheers फॉर जीजी गँग. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. सी यू टुमॉरो. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.